कोलेस्ट्रॉल कमी करणं म्हणजे फक्त औषध घेणं नव्हे, तर जीवनशैलीमध्ये काही कायमस्वरूपी बदल करणं खूप गरजेचं आहे. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी आहारामध्ये बदल करावा लागतो. खाण्यामध्ये काही गोष्टींचा समावेशही करावा लागतो, जसं की तंतुमय पदार्थ, जसं की ओट्स, ज्वारी, बाजरी, डाळी, फळे खा, केळी, भाज्या खा. हे LDL कमी करण्यास मदत करतं आणि चांगलं फॅट्स जसं की शेंगदाणे, बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल खा, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं. जवस खा, मासे खा. टाळायचे पदार्थ म्हणजे समोसा, वडापाव, चिप्स, जंक फूड टाळा. ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट जसं की बटर, क्रीम, बेकरी पदार्थ टाळा. मैदा, केक, बिस्किट खाऊ नका. नियमित व्यायाम करा. दररोज 30 मिनिटे चाला. खूप फायदा होतो. व्यायामामुळे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं. वजन नियंत्रणामध्ये राहतं. जास्त वजनामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो. फक्त 5 ते 10% जरी वजन कमी केलं तरी मोठा फरक पडतो. वाईट सवयी टाळा. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. अल्कोहोल कमी प्रमाणात घ्या, शक्यतो टाळाच. ताणतणावाचं व्यवस्थापन करा. झोप चांगली घ्या. जास्त ताणामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. ध्यान करा, प्राणायाम करा. दररोज 7 ते 8 तासाची चांगली झोप घ्या. नियमित लिपिड प्रोफाईलची चाचणी करून घ्या. गरज असेल तर औषधं घ्या. काही घरगुती उपाय करा. सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घ्या. लसूण खाल्ल्यानेही खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे ग्रीन टी पिल्यानेही खूप फायदा होतो. हे सर्व उपाय जर तुम्ही नियमितपणे आणि दीर्घकाळ केलं तर त्याचा चांगला परिणाम दिसतो. अचानक बदल करण्यापेक्षा हळूहळू चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं असतं. तेव्हा वाईट सवयी सोडा आणि चांगल्या सवयी लावणं नक्कीच गरजेचं आहे. यामुळे नक्कीच आपलं आरोग्यही चांगलं राहायला मदत होते. तेव्हा नक्कीच चांगल्या सवयी लावा आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.